हॉटेलमध्ये मिळतं अगदी तशा पद्धतीने चटपटीत असं व्हेज मंचुरियन सूप. तर आवडलं तर जास्तीत जास्त शेअर करा. नमस्कार, मी सुषमा धुमाळ सातारी तडकामध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत करत आहे. बघा, थंडी वाढली, मग थंडीमध्ये आपल्याला काहीतरी असं वाटतं चटपटीत असं सूप किंवा असं काही प्यावं, तर म्हणून मी आज तुमच्यासाठी व्हेज मंचुरियन सूप घेऊन आलेली आहे. तर चला पटापट रेसिपीकडे वळूया. सगळ्यात अगोदर आपण इथं कोबी बारीक चिरून घ्यायचा आहे. इथं मी जवळजवळ 1 किलो कोबी घेतला आहे व्हेज मंचुरियनसाठी. कारण की जेवढी तुमच्या घरात माणसं किंवा लोक जास्त खाण्यासाठी तेवढा तुम्ही जास्त प्रमाणात कोबी सगळ्या भाज्या घ्यायच्या. मी इथं 1 किलो कोबी घेतला आहे. आता छान कट करून घेतला. शिमला मिर्च घेतलेली आहे. तिचंसुद्धा आतलं बी आणि तो देठ काढून टाकायचा आहे. एकदम बारीक असं आपल्याला ते सुद्धा चिरून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने त्याला साफ करून घेतलेलं आहे आणि एकदम बारीक असं आपल्याला चिरून घ्यायचं आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच मंचुरियन आवडतात. मग असं हे व्हेज मंचुरियन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूप सुंदर लागतं, मुलं आवडीने खातात आणि बनतंसुद्धा खूप झटपट. बघू शकता मी इथं शिमला मिर्चसुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे. आता गाजर घेतलेले आहेत. गाजर मी इथं जवळजवळ 2 टाकणार आहेत मोठे. ते पण व्यवस्थित किसणीच्या साहाय्याने किसून घेऊया आणि ते सुद्धा बाजूला ठेवूया. आता इथं मी कांद्याची पात घेतलेली आहे. तिचा पुढचा भाग जो कांदा आहे सफेद, तो पण आपल्याला चिरून घ्यायचा आहे आणि मागची पातसुद्धा हिरवी आपल्याला ह्याच्यासाठी लागणार आहे. तर सगळ्यात अगोदर आपण ही कांदा चिरून घेऊया आणि नंतर ही पातसुद्धा चिरून घेऊया. बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला चिरून घ्यायचं आहे. मी तुम्हाला दाखवते त्या व्हिडिओ आवडतात का मला नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे मलासुद्धा कळेल की मी दाखवलेल्या व्हिडिओ सगळ्यांना आवडतात. बघा, कांद्याची पातसुद्धा चिरून झालेली आहे. तर बघा इथं कोबी, कांद्याची पात, शिमला मिर्च, गाजर, आलं, लसूण आणि बारीक हिरवी मिरची चिरून घेतलेली. तर सगळ्यात अगोदर इथं एका पातेल्यामध्ये मी कोबी टाकला आहे. मग गाजर किसलेलं टाकून घेतले. शिमला मिर्च बारीक कट करून घेतली, ती टाकली आणि कांद्याची पात, सफेद कांदा आणि त्याची हिरवी कांद्याची पात, हे दोन्ही आपल्याला त्याच्यात टाकायचे. बघू शकता हे सर्व मी मिक्स करून घेतलेलं आहे एका ह्याच्यात. आता त्याच्यामध्ये ना आपल्याला बघू शकता मीठ टाकून आपल्याला छान असं कालवून घ्यायचे. जेणेकरून काय होतं, मीठ टाकल्यामुळं ह्या भाज्यांना पाणी सुटतं आणि पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे. नाहीतर जेव्हा आपण कणिक बांधतो त्यात मैदा आणि कॉर्नफ्लॉवर आटा ते खूप प्रमाणात लागतं आणि चिकट बनतं. तसं होऊ नये म्हणून बघा अशा पद्धतीने मी पूर्ण भाजी अशी दाबून घेतली, पूर्ण पाणी काढून टाकले. आता पुन्हा पातेल्यामध्ये आपण हे जे पिळून घेतलेल्या भाज्या आहेत त्या टाकायच्या आहेत. आता त्याच्यामध्ये सर्व आपल्याला ड्राय टाकायचे. हिरवी मिरची बारीक चिरून घेतली, आलं, लसूण बारीक चॉप केलेलं हे सुद्धा टाकून घेऊया. आता काळी मिरी पूड इथं जवळजवळ मी 1 चमचा टाकलेली आहे. काळी मिरी पूड टाकलं की चवीनुसार मीठ, मिठाचं प्रमाण कमी करायचं आहे. आपण ऑलरेडी मीठ टाकलं होतं. आणि आता लाल तिखट टाकलेलं आहे. थोडीशी बेडगी चटणी जेणेकरून आपल्या मंचुरियनला छान कलर येईल. आता 1 वाटी मैदा टाकलेला आहे आणि अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर आटा. बघू शकता आता हे सर्व आपल्याला कणिक छान असं बांधून घ्यायचं आहे मंचुरियनसाठी. बघा आपण पूर्ण पाणी काढल्यामुळं आपल्याला एवढ्याच पिठात छान कणिक बांधलं जातं. आणि जर तुम्ही पाणी काढलं नाही तर खूप प्रमाणात तुम्हाला मैदा लागतो. बघा व्यवस्थित आपलं इथं कणिक बांधलं गेलेलं आहे. आता आपण आहे ना बघू शकता व्यवस्थित झालेलं आहे. छान असं कणिक बांधलं गेलं आहे. त्याचा गोळा पण तयार होतो आहे का बघूया. बघा सहज गोळा तयार होतो. तर अशा पद्धतीने आपण सगळे गोळे तयार करून घेऊया म्हणजे आपला वेळ वाचतो. बघा इथं आपले सर्व गोळे तयार करून झालेले आहेत मंचुरियनचे. तेल तापायला लावले, तेल तापलेलं आहे. आता आपण मंचुरियनचे जे बॉल घेतलेत ते व्यवस्थित तेलामध्ये टाकून घेऊया. तेल तापून घ्यायचं आणि नंतर मीडियम गॅस करायचा. मीडियम गॅसवरच आपल्याला हे मंचुरियनचे बॉल तळून घ्यायचे. नाहीतर काय होईल, वरून तुमचे मंचुरियन शिजले जातील आणि आतून कच्चे राहतील. त्यासाठी आपल्याला पहिलं तेल तापून घ्यायचं आहे, मग मीडियम गॅस करायचा आहे. बघू शकता अशा पद्धतीने मी पहिल्या बॅचला जेवढे तेलामध्ये मंचुरियन बसतील तेवढे टाकून घेतलेले आहे. आणि बघा आता आपल्याला हे मंचुरियन वर खाली करायचे, म्हणजे खालची बाजू वर, वरची बाजू खाली, अशा पद्धतीने म्हणजे सगळ्या बाजूनी ते शेकले जातील. आणि असे सारखं हलवत राहायचे म्हणजे आतपर्यंत ते शिजले गेले पाहिजेत, कच्चं राहिलं नाही गेलं पाहिजे. बघा छान गोल्डन ब्राऊन झालेले आहेत मंचुरियन. आता व्यवस्थित टॅप करून आपण
काढून घेऊया सर्व मंचुरियन अशा पद्धतीने. आता इथं आपली पहिली बॅच तयार झालेली आहे, बघू शकता. आता अशाच पद्धतीने करून घेऊया. बघा, मंचुरियन ग्रेव्हीसाठी मी इथं तेल गरम करायला लावले, त्याच्यावर बारीक हिरवी मिरची चॉप केलेली टाकली. आता त्याच्यामध्ये लसूण टाकलेला आहे. लसूण आणि आल्याचा वापर थोडं जास्त करा, त्यामुळं जे आपण मंचुरियन ग्रेव्ही बनवतो त्याला जी टेस्ट येते ना, अप्रतिम येते. बघा, आलं टाकून घेतलेलं आहे. आता छान आपण हे तेलावर होऊन द्यायचे. आता त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे बघू शकता. हे चांगलं झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला शिमला मिर्च बघू शकता, शिमला मिर्च टाकून घेतलेली आहे. अर्धी जवळजवळ शिमला मिर्च टाकली. ती चांगली सॉफ्ट होसपर्यंत परतायची. जास्त पण शिजवायची नाही, थोडासा कच्चापणा आपल्या दाताखाली आला पाहिजे. आता त्याच्यामध्ये कोबीज टाकलाय मी. बघा, तो सुद्धा व्यवस्थित परतून घेते. आता त्याच्यामध्ये आपल्याला आहे ना कांद्याची पात टाकायची. हे चांगलं पहिलं हलवून घेऊया. बघा, आता त्याच्यामध्ये थोडंसं गाजर टाकले मी आणि कांद्याची पात. आता हे व्यवस्थित परतून घ्यायचे आपल्याला, बघू शकता. 1 मिनिटासाठी, जास्त वेळ परतायचं नाही, मऊ एकदम करायचं नाही. थोडंसं कच्चं असलं ना की त्याचा छान स्वाद येतो, दाताखाली आल्यावर छान वाटतं, क्रंचीनेसपणा. बघा, आता त्याच्यामध्ये काळं मीर पुढं टाकली, हलवून घेऊया. आता त्याच्यामध्ये आपल्याला चिली सॉस टाकला आहे मी इथं जवळजवळ 2 चमचे. तुमची किती क्वांटिटी आहे ग्रेव्हीची त्यानुसार तुम्ही टाकू शकता. सोया सॉस टाकला आहे 1 चमचा. सोया सॉस आंबट असतो त्यामुळे 1 चमचा इनफ होतो. बघा, आता हे सर्व मिक्स करून घेऊया. व्यवस्थित मिक्स झालं की ह्याच्यामध्ये 1 चमचा आपल्याला अजून थोडासा मी सॉस, 2 चमचे सॉस टाकून घेतलेला आहे. ह्यानी आंबट गोड छान टेस्ट येते आपल्या ग्रेव्हीवाल्या मंचुरियनला, बघू शकता. आता व्यवस्थित, आता ह्याच्यामध्ये आपल्याला आहे ना लाल तिखट जर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, किंवा आपण लाल चिली सॉस टाकलेला आहे. आता पाणी टाकते मी इथं जवळजवळ 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे मी. अजून तुम्हाला असं वाटत असेल ग्रेव्ही थोडी जास्त पाहिजेत, माणसांचं प्रमाण जास्त आहे, मंचुरियन खाणारे लोकांची क्वांटिटी जास्त आहे, तर तुम्ही अजून त्यात थोडं वाढवू शकता. बघू शकता मी इथं अजून 1 ग्लास टाकलेला आहे. आता चवीनुसार मीठ टाकणार आहे. आणि कॉर्नफ्लावर आटा मगाशी मी तुम्हाला सांगितलं 3 चमचे मी घेतलेत आणि पाणी टाकून हे छान करून घेतलेलं आहे. आणि ते आपल्याला ह्या ग्रेव्हीमध्ये टाकायचे. त्यांनी काय होतं, थिकनेसपणा खूप छान येतो मंचुरियन ग्रेव्हीला. आणि जसं आपण रेस्टॉरंटमध्ये किंवा गाड्यांवरनं मंचुरियन खातो तशा पद्धतीने त्याला थिकनेस येते, बघू शकता. आता हे आपण जे बॉल केलेत मंचुरियनचे ते सर्व ह्या ग्रेव्हीमध्ये टाकायचे आणि छान अशी उकळी येऊन द्यायची. वरनं कांद्याची पात, आहा, 1 नंबर. आणि गरम गरम असं मंचुरियन ग्रेव्ही आपण आता खायला घ्यायची. कशी झाली मंचुरियन, आवडलं का नक्की कमेंट करून. तुम्हाला सुद्धा व्हेज मंचुरियनची रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ती नक्की सांगा. मी दाखवलेल्या व्हेज मंचुरियन सूपची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.